नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अनिल कुमार लाहोटी यांची रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि सध्या आता रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत? तर विनय कुमार त्रिपाठी हे सध्या रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहेत आणि अनिल कुमार लाहोटी हे 1 जानेवारी 2023 रोजी विनय कुमार त्रिपाठी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हाती घेतील. आणि तसेच आता हे अनिल कुमार लाहोटी आहेत, यांनी याआधी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता याआधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे की भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशामध्ये मुक्त व्यापार करार म्हणजेच इकॉनॉमिक कॉपरेशन अँड टार्गेट ॲग्रीमेंट झालेला आहे. तर आता हा जो करार आहे हा कधीपासून लागू झाला आहे? तर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया मुक्त व्यापार करार हा 29 डिसेंबर पासून लागू झालेला आहे. डेट लक्षात राहू द्या, 29 डिसेंबर पासून हा करार लागू झालेला आहे. आणि याआधी या करारावर दोन्ही देशांनी कधी स्वाक्षऱ्या केल्या होत्या? तर 2 एप्रिल रोजी या करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. आणि ऑस्ट्रेलियाच्या संसदेने 21 नोव्हेंबर रोजी या कराराला मान्यता दिली होती. आणि आता या करारानुसार 6,000हून अधिक उत्पादनांची निर्यात शुल्कमुक्त असणार आहे. आणि आता हे जे भारत ऑस्ट्रेलिया देश आहेत यांच्यामधील द्विपक्षीय व्यापार कितीचा आहे? तर सध्या आता 31 अब्ज अमेरिकन डॉलर इतका व्यापार आहे. आणि आता या करारानंतर येणाऱ्या 5 वर्षामध्ये हा व्यापार वाढून 45 ते 50 अब्ज डॉलर पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि ऑस्ट्रेलिया हा भारताचा 17वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. आणि पहा, आता भारत ऑस्ट्रेलियाला कोणत्या गोष्टी निर्यात करतो? तर पेट्रोलियम, औषधे, हिरे, दागिने, रेल्वेचे डब्बे, तांदूळ आणि तणनाशके यासारख्या उत्पादित वस्तू भारत हा ऑस्ट्रेलियाला निर्यात करत असतो. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. राज्य सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेल्या राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नुकतेच आता महाराष्ट्र राज्याने राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केलेली आहे. आणि याच्या अध्यक्षपदी टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि या समितीवर इतर कोण कोण सदस्य आहेत? तर या समितीवर विक्रम लिमये, डॉक्टर अजित रानडे, मिलिंद कांबळे, एस एन सुब्रमण्यम, अंबानी आणि अदानी यांच्या पुत्रांचा समावेश आहे. आणि ही जी परिषद आहे ही कशासाठी स्थापन करण्यात आलेली आहे? तर पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2027 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलर्स पर्यंत विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि महाराष्ट्र राज्याने देखील त्याला हातभार लावण्यासाठी आपल्या राज्याची अर्थव्यवस्था 1 लाख कोटी डॉलर्स पर्यंत विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि आता या उद्दिष्ट पूर्तीसाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांच्या वाढीचे धोरण ठरवण्यासाठी या परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि आता जे एन चंद्रशेखरन आहेत यांच्याविषयी हा पॉईंट सुद्धा नोट करून घ्या. त्यांना 2022 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. महान फुटबॉल खेळाडू पेले यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे? तर नुकतेच आता पेले यांचं वयाच्या 82व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि ते बऱ्याच दिवसापासून कोलन कॅन्सरमुळे त्रस्त होते आणि शेवटी आता या कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालेलं आहे. आणि आपण त्यांच्याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, पेले यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलमध्ये झाला होता. आणि त्यांचं पूर्ण नाव काय आहे? तर एडसन आरांतेस डो नॅसिमेंटो असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि पेले यांनी वयाच्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले होते. आणि 1957 मध्ये अर्जेंटिना विरुद्ध त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय गोल केला होता. आणि तसेच त्यांनी 1958, 1962 आणि 1970 मध्ये ब्राझीलला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी सुद्धा मुख्य भूमिका बजावलेली होती. आणि त्यांनी त्यांच्या फुटबॉल कारकिर्दीमध्ये एकूण 1363 सामने खेळलेले आहेत. आणि त्यामध्ये 1281 गोल करण्याचा विक्रम देखील त्यांनी केलेला आहे. आणि तसेच पेले यांनी एकूण 92 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी एकूण 77 गोल केले होते. आणि ब्राझीलकडून खेळताना ते सर्वाधिक गोल करणारे खेळाडू ठरले होते. आणि आता त्यांच्या विक्रमाची नेमार यांनी 2022च्या विश्वचषकामध्ये बरोबरी केलेली आहे. हा पॉईंट सुद्धा लक्षात राहू द्या. आणि तसेच 2000 मध्ये त्यांना फिफाचा शतकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले होते. आणि त्यांनी ब्राझीलचे क्रीडा मंत्री म्हणून
1 जानेवारी 1995 ते 30 एप्रिल 1998 मध्ये कार्य केलेलं आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीचं हिराबेन यांचं वयाच्या 100व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. भारतीय लष्कराने कोणत्या शहरात पहिल्या 3D प्रिंटेड घराचे उद्घाटन केले आहे? तर नुकतेच आता भारतीय लष्कराने अहमदाबाद या शहरामध्ये पहिल्या 3D प्रिंटेड घराचे उद्घाटन केलेलं आहे. आणि इमेजमध्ये दिसत असेल हे 3D प्रिंटेड घर आहे आणि याची निर्मिती लष्करी अभियांत्रिकी सेवेद्वारे MICOB लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने करण्यात आलेली आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच चर्चेत असलेला मांगडेच्चू जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात स्थित आहे? तर आता हा जो मांगडेच्चू जलविद्युत प्रकल्प आहे हा भूतान या देशामध्ये स्थित आहे आणि सध्या तो चर्चेमध्ये का आहे? तर नुकतेच आता भारत सरकारने हा प्रकल्प भूतानच्या ड्यूक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशनला सुपूर्द केलेला आहे. आणि हा प्रकल्प एकूण किती मेगावॅटचा आहे? तर 720 मेगावॅटचा आहे आणि याच्या बांधकामास सुरुवात 2012 मध्ये करण्यात आली होती. आणि तसेच 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे भूतानचे समकक्ष लोटे शेरिंग यांच्या हस्ते याचे उद्घाटन देखील करण्यात आले होते. आणि आता हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे भूतानच्या विद्युत ऊर्जा निर्मिती क्षमतेत 44% वाढ नोंदवण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं की हा प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? तर हा प्रकल्प मांगडेच्चू नदीवर स्थित आहे. आणि या प्रकल्पाला भारत सरकारने 70% कर्ज आणि 30% अनुदानाद्वारे वित्त पुरवठा केलेला आहे. आणि याबरोबरच भारत सरकार भूतानमध्ये 10 जलविद्युत प्रकल्पांच्या बांधकामात मदत करत आहे आणि ज्याची एकूण क्षमता किती असणार आहे? तर 10,000 मेगावॅट इतकी या 10 जलविद्युत प्रकल्पाची एकूण क्षमता असणार आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुण गौरव पुरस्कार किती शिक्षकांना जाहीर झाला आहे? तर आता हा जो पुरस्कार आहे हा एकूण 108 शिक्षकांना जाहीर झालेला आहे. आणि या पुरस्काराविषयीचा एक पॉइंट नोट करून घ्या. तर आता हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराचं नाव बदलण्यात आलेलं आहे. याआधी हा पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुण गौरव या नावाने ओळखला जात होता. फक्त आता इथे जे सावित्रीबाई आहे त्या ठिकाणी सावित्रीमाई असं करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे, हा पॉइंट लक्षात राहू द्या. आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार 1962-63 पासून देण्यात येत आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. बेंजामिन नेतन्याहू यांनी कितव्यांदा इस्रायलचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे? तर आता बेंजामिन नेतन्याहू यांनी 6व्यांदा इस्रायलचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे. आणि बेंजामिन नेतन्याहू यांना 120 पैकी 63 खासदारांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि आता त्यामुळे ते इस्रायलचे पंतप्रधान बनलेले आहेत. आणि त्यांच्या राजकीय पक्षाचं नाव काय आहे? तर लिकुड असं त्यांच्या राजकीय पक्षाचं नाव आहे. आणि प्रथम ते 1996 मध्ये इस्रायलचे पंतप्रधान बनले होते. आणि याबरोबरच त्यांनी 1973च्या अरब इस्रायली युद्धादरम्यान कॅप्टन म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि 1982 मध्ये ते अमेरिकेतील इस्रायली दूतावासात उपराजदूत म्हणून देखील कार्यरत होते. आणि सध्या ते जगभरामध्ये BB या टोपण नावाने ओळखले जातात. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना 2001च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे करण्याची घोषणा केली आहे? तर नुकतीच आता निवडणूक आयोगाने आसाम राज्यातील मतदारसंघाची पुनर्रचना 2001च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे करण्याची घोषणा केलेली आहे. आणि पहा, भारतामध्ये याआधी 2002 ते 2008 या काळात मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली होती. पण त्यावेळेस आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड आणि झारखंड या 5 राज्यांना वगळण्यात आले होते. आणि 1976 पासून आसाममधील मतदारसंघाची पुनर्रचना झालेली नाही. आणि आता त्यासाठी निवडणूक आयोगाद्वारे आसाम राज्यातील मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात येत आहे. आणि पहा, मतदारसंघाचे परिसीमन करण्यासाठी संसदेच्या साध्या बहुमताने घटनादुरुस्ती केली जाते. आणि 87व्या घटनादुरुस्तीनुसार मतदारसंघाच्या पुनर्रचनेकरिता 2001च्या जनगणनेचा आधार घेतला जाईल अशी तरतूद करण्यात आली होती. आणि आता या तरतुदीनुसारच आसाममध्ये 2001च्या जनगणनेच्या आकडेवारी आधारे मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात येत आहे. आणि इथं निवडणूक आयोगाचा उल्लेख आलेला आहे. तर निवडणूक आयोगाविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे. आणि सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार हे भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. आणि भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. आणि भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्ता कोण होत्या? तर VS रमादेवी या भारताच्या पहिल्या मुख्य निवडणूक आयुक्ता होत्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा.
पहिला के आर गौरी अम्मा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर आता हा जो के आर गौरी अम्मा राष्ट्रीय पुरस्कार आहे, या पुरस्काराने डॉक्टर अलिदा गेरा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता जे डॉक्टर अल्विदा गेरा आहेत त्या कोण आहेत? तर या क्युबा या देशामधील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आणि हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार के आर गौरी अम्मा फाउंडेशनद्वारे सुरू करण्यात आलेला आहे. आणि या पुरस्काराचं स्वरूप काय आहे? तर सन्मानपत्र आणि $3000 असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 75 किलो वजनी गटात सुवर्ण पदक कोणी पटकावले आहे? तर आता या राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 75 किलो वजनी गटामध्ये लवलिना बोर्गोहेन यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि आता ही जी 6वी ॲथलीट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा होती, याचं आयोजन 20 ते 26 डिसेंबर दरम्यान भोपाळमध्ये करण्यात आलं होतं. आणि तसेच यामध्ये रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 10 पदकासह सांघिक ट्रॉफी पटकावलेली आहे. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या राज्यातील धर्मदूम हा भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय असलेला मतदारसंघ बनला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.